गणपतीचे दिवस होते आणि घराच्याच पाठीमागे मंडळ होतं. तिथे गेलो तर सत्यनारायणाचा पूजा वगैरे झालेली होती. त्या दिवशी साधारण 11:30-12 पर्यंत होतो तिथे. तिकडनं जेव्हा घरी जायला निघालो तर घरी आल्यानंतर सरळ आलो, टी तयार होतो. म्हणजे उजव्या साईडला जाणारा एक रस्ता आणि डावीकडे जाणारा एक रस्ता. आमचं घर डावीकडे, 3 नंबरची बिल्डिंग. जाताना उजवीकडे लक्ष गेलं तर तिथे एका बिल्डिंगच्या कॉर्नरवरती एक बाई उभी होती, पूर्ण पांढऱ्या साडीमध्ये. आणि मला भीती वाटली, तेव्हा 10वीतच होतो मी. सरळ घरी गेलो, घरी सांगितलं, पण घरचे बोलले की कदाचित भास झाला असेल तुला. झालो, तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा मंडळात गेलो तर सेम तसाच प्रसंग एका दादासोबत घडला होता. आणि त्याच दिवशी तो दादा साधारण 1-2 वाजता घरी चालला होता मंडळातनच. आणि आमच्या शेजारची बिल्डिंग, 2 नंबरची बिल्डिंग त्याची. त्यालाही ती बाई तिथेच पांढऱ्या साडीमध्ये दिसली होती. त्यांनी नंतर ते दुसऱ्या दिवशी तो प्रसंग सांगितला. तेव्हा विश्वास बसला की नाही, आपल्याला जो म्हणजे जी बाई दिसली तीच बाई होती तिथे, तो भास नव्हता.